परमेश्वराच्या सामर्थ्य आणि गौरवशाली नावात प्रगटीकरणाचं शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकांचे मी मनापासून आभार मानत आहे. देवाची दया की आज देवाच्या सानिध्यामध्ये थोडा वेळ एकत्र येण्याची आपल्याला संधी मिळालेली आहे. जगात कित्येक असे लोक आहेत की जे आजचा दिवस पाहू शकले नाही. आज सकाळी माझा मोठा मुलगा आशिष आणि त्याच्या कॉलेजमध्ये शिकणारी एक मुलगी अतिशय सुंदर, अभ्यासात सुंदर आणि राहणीमान अतिशय छान, आणि आज सकाळी ती लवकर का उठली नाही आणि म्हणून तिची आई तिला उठवायला गेली तर ती उठतच नव्हती. आणि अशा वेळेस घराजवळचे एकत्र आलेत आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. 18 वर्षाची मुलगी रातोरात अचानक तिचा जीव गेला आणि जग सोडून चालली गेली. सांगण्याचं तात्पर्य की लोक वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न बघत आहे, वेगवेगळ्या प्रकारचं भविष्य पाहत आहेत आणि रातून अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराने, वेगवेगळ्या प्रकारच्या विकाराने या जगातून जात आहे. परंतु देवाला धन्यवाद. साहेब 2 मिनिटं घेतो मी तुमचे. आणि आणखीन आमची दुःखद बातमी, जे आमचे रेव्हरंड पास्टर होते पी.ए. गाडेराव, आजच संध्या 4-4:30 वाजता ते पण प्रभू जवळ गेलेले आहेत. ज्यांनी आमच्या इथं सेवा केलेली आहे ते आज गेले प्रभू जवळ. ओके. तर जे दुःखी परिवार आहे, जे जग सोडून चालले गेलेले आहेत, त्यांच्यासाठी आपण नक्की प्रार्थना करूया. परंतु देवाची महान दया ही आहे की परमेश्वराने आपला जीव मरणापासून, अश्रू गळण्यापासून आणि पाय ठेचण्यापासून सांभाळलं. आणि आजही देवाने त्याच्या सानिध्यात, त्याच्या सहभागितेमध्ये एकत्र येण्याची देवाने संधी दिलेली आहे. ही देवाची महान दया, ही देवाची महान करुणा आहे. थोड्या वेळापूर्वी मी माझ्या सगळ्या चुलत भावाला फोन केला की 15 दिवसापूर्वी तू आजारी होता, तू ॲडमिट केलेला होता आणि तुझी तब्येत कशी आहे? तर तो म्हणत होता की भाऊ, मी नागपूर या ठिकाणी एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये अजूनही ॲडमिटच आहे, अजूनही मला बरं नाही. वयाच्या 28 ते 29 वर्षाचा माझा सगळा चुलत भाऊ जग सोडून चालला. कारण जगात असताना त्याने वेगवेगळ्या प्रकारची नशा, वेगवेगळ्या प्रकारचं व्यसन आणि वेगवेगळ्या प्रकारची मोज मस्ती करून आज जगातून जाण्यासाठी आज त्यांनी स्वतःला तयार केलेलं आहे. परंतु प्रगटीकरण, मोबाईल म्यूट आहे का एकदा चेक करा सगळ्यांचा. प्रगटीकरण अध्याय 22 आणि 1 ते 2 मध्ये ज्यावेळेस आपण काल हा विषय सुरू केला की एक स्वर्गामध्ये जे नदी वाहत आहे, नदीच्या दोन्ही बाजूला जीवनाच्या झाडाचं फळ आहे आणि ते स्वर्गात जाणारे लोक जे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेले आहेत, जे देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगत आहेत, अशा प्रत्येक व्यक्तीला स्वर्गात जीवनाचं फळ खाण्यास मिळेल. परंतु वचन 2 कडे जर परत एकदा लक्ष जर तुम्ही केंद्रित कराल तर त्या ठिकाणी असा शब्द वापरलेला आहे की दर महिन्याला आपली फळे तर ते देतात आणि त्या झाडाचे पानं राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात. म्हणजे आज जो व्यक्ती एखादी गोळी घेतो
कोणी बीपीची गोळी घेतो, कोणी शुगरची गोळी घेतो, कोणी थायरॉइडची गोळी घेतो, तर कोणी वेगवेगळ्या प्रकारच्या आजारपणाची गोळी घेतो. त्या गोळीची निर्मिती कशापासून झाली, तर हर एक व्यक्ती म्हणतो की ही एका झाडापासून किंवा एका वनस्पतीपासून झाली आणि ही गोळी वनस्पतीपासून झालेली आहे याचा पुरावा या पवित्र शास्त्रामध्ये दिलेला आहे की जीवनाचं फळ तर स्वर्गात गेलेल्या लोकांसाठी आहे, परंतु पृथ्वीवर जे लोक कणत आहेत, त्रासात आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या पीडांनी पीडित आहेत, त्यांच्या झाडाचा पाला ज्याने बनवलेलं औषध इतरांसाठी आरोग्याचं, इतरांसाठी रोगमुक्ती करण्याचं कारण आहे. आम्ही ज्यावेळेस लहान होतो तेव्हा अचानक पोट दुखायचं आणि पोट खूप दुखल्याच्या नंतर आमची आई सकाळी उठायची आणि एखाद्या निम काड्या कांडायची आणि आम्हाला पाजायची आणि आम्ही लवकर बरे होत होतो. त्यानंतर एखादी हाडीताप, बारीक ताप शरीरात राहत असताना जंगलामध्ये जाऊन कुठले तरी एक वनस्पती तिचा रस काढायची, पाजायची आणि आमचे जे हाडीताप, बारीक ताप, टायफॉइडचा ताप निघून जायचा. गरिबीची परिस्थिती असल्यामुळे कधी पायाला ठेच लागायची तर पायाला जखम व्हायची. त्यावेळेस रानात एक कंबर मोडी म्हणून एक झाड पाला आहे, त्याचा रस काढायचे आणि त्या जखमेवर टाकायचे आणि आमच्या जखमा बऱ्या होत होत्या. याचे पुरावे पवित्र शास्त्र सांगते की त्या झाडाचा पाला अनेकांसाठी आरोग्य देण्यासाठी काय आहे, सामर्थ्यवान आहे. म्हणजे परमेश्वराने जगामध्ये जीवन बदलण्यासाठी ज्याप्रमाणे जीवनाचं वचन दिलं, तशाच प्रकारे अनेक लोकांना वेदनातून, कष्टातून, पीडेतून आणि त्रासातून मुक्त होण्यासाठी औषधीचा सुद्धा परमेश्वराने बंदोबस्त केलेला आहे. म्हणून एका ठिकाणी येशू म्हटला, निरोग्यास वैद्यांची गरज नाही तर रोग्यास असते. म्हणजे जे लोक आजारी असतात अशा प्रत्येक व्यक्तीला एका डॉक्टरची गरज आहे आणि त्यापासून अनेक लोक जे आहेत ते आजारातून बरे होतात. आज कॅन्सर सारखा आजार, HIV सारखा आजार, स्वाईन फ्लू सारखा आजार, कोरोना सारखा आजार लाखो करोडो रुपये दिल्याच्या नंतर बरे होतात. बरे होताना आपल्याला दिसत आहे. लोक या देशातून त्या देशात, त्या देशातून त्या देशात जाऊन पैसा खर्च करून स्वतःसाठी आरोग्य तयार करत आहेत. परंतु जे पापाचा जो आजार आहे, जिथे प्रभू येशू ख्रिस्ताने रोम 6:23 पापाचं वेतन काय आहे, मरण. परंतु पापाचा जो आजार आहे, जो अनेकांच्या शरीराला जखडलेला आहे, अनेकांच्या मानसिकतेला जखडलेला आहे, त्या आजारातून मुक्त होण्याचं फुकट औषध म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणे, पश्चाताप करणे, पापाची क्षमा मागणे. एवढं सोपं असताना सुद्धा लोक त्या आजाराकडे कोणी लक्ष देऊन नाही राहिलं, त्या बिमारीकडे कोणी लक्ष देऊन नाही राहिलं. मानेचा, कमरेचा, डोक्याचा, छातीचा, घशाचा या आजारांसाठी लोक देशातून परदेशात लाखो आणि करोडो रुपया खर्च करताना आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून जे लोक देवाच्या राज्यात गेले, स्वर्गाच्या राज्यात गेले, बायबल असं सांगते की जी नदी तिथून वाहत आहे, जे दोन्ही बाजूला जे जीवनाचे झाड आहे, फळं आहेत,
त्यांच्या पाल्याने परमेश्वर आरोग्य देत आहे. त्यांच्या पाल्याने देव अनेकांना बरं करत आहे. पहिले एक रेडिओ होता आणि रेडिओमध्ये लता मंगेशकरचे गाणे ऐकायला खूप बरं वाटायचं. आणि त्यावेळी दुसरं ऑप्शन नव्हतं. एक तर श्रीमंत लोकांच्या घरामध्ये पांढऱ्या कलरची टीव्ही, ते पाटीलकी लोक येऊ देत नव्हते. आणि गरीबातल्या गरीबाकडे एक रेडिओ राहायचा आणि त्या रेडिओमधून सकाळच्या वेळेस लता मंगेशकरचे गाणे आणि अर्थ भरे म्हणजे जे जगातल्या गोष्टीला अनुसरणारे गाणे राहायचे. ज्यावेळेस कोरोना सारखी बिमारी लता मंगेशकरला झाली त्यावेळेस मरणाच्या वेळेस ते काय म्हटले की ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी मी शो करायला जात होते तेव्हा 5 पक्वानाचं जेवण माझ्यासमोर राहत होतं. आज या हॉस्पिटलमध्ये सकाळी 1 गोळी, दुपारी 1 गोळी आणि संध्याकाळी 1 गोळी मी खात आहे. जिथं माझी सभा राहायची तिथं 5-5 हॉटेल माझ्यासाठी बुक करायचे. आज 10 बाय 10च्या लहानशा बेडरूम मध्ये मी पॅक आहे. जिथं माझी सभा राहायची लाखो करोडो रुपयाचा ड्रेस घालून त्या ठिकाणी मी सभा संपन्न करायचे. आज हॉस्पिटलचा गाऊन घालून या ठिकाणी मी पडलेली आहे. महाराष्ट्र विकत घेईल एवढी संपत्ती माझ्याकडे आहे, परंतु माझी बिमारी बरी करण्याची ताकद आज माझ्यात उरलेली नाही. प्रियांनो, ते लता मंगेशकर या जगातून जाताना त्यांनी एवढंच सांगितलं की जेवढं काही मी केलं, जेवढं काही मी कमावलं ते सर्व इथंच आहे आणि एका लहानशा बिमारीने मी हे जग सोडून या जगातून जात आहे. अशा प्रत्येक व्यक्तीसाठी परमेश्वराने जे तारणाचा मार्ग, सार्वकालिक जीवनाचा मार्ग जो प्रत्येक व्यक्तीसाठी जो देवानं दिलेला आहे, आज त्याकडे अनेकांनी दुर्लक्ष केलेलं आहे. जेव्हा योहान क्रूस शुभवर्तमान अध्याय 5 आपण पाहतो तर त्या ठिकाणी एक 38 वर्ष आजारी एक व्यक्ती आहे. 38 वर्षापासून तो बिमार आहे. 38 वर्ष, 38 दिवस नाही, 38 महिने नाही, 38 आठवडे नाही, 38 वर्ष त्या ठिकाणी तो बिमार आहे. आणि त्याला माहिती आहे की स्वर्गदूत येतात, पाणी हलवतात आणि जो त्या ठिकाणी उतरेल त्याला कोणताही आजार असेल तर बरा होईल. आणि म्हणून बरं मी पण व्हावं या अपेक्षेनं, या आशेनं तो 38 वर्ष त्या ठिकाणी त्याने तिथे काढले. परंतु शेवटी त्याने आपलं लक्ष त्या पाण्याकडे लावलेलं होतं आणि तो बरा झालेला नाही. 38 वर्षानंतर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या जवळ आला, तुम्ही योहान अध्याय 5 अध्याय तुम्ही पहा. आणि त्यावेळेस येशूने त्याला पहिला प्रश्न केला की तुला या आजारातून बरं व्हावं अशी तुझी इच्छा आहे का? आणि तो म्हणाला, हो, माझी बरं होण्याची इच्छा आहे. परंतु त्या तळ्यामध्ये ज्यावेळेस स्वर्गदूत उतरतात, पाणी हलवतात, त्या ठिकाणचं पाणी आशीर्वादित होतात, त्यावेळेस मात्र त्या पाण्यात सोडण्यासाठी माझ्याकडे कोणी नाही. आणि म्हणून गेले 38 वर्ष मी प्रयत्न केले. तेव्हा येशू म्हटला, आपली बाज उचल आणि चालू लाग. एका क्षणात तो बरा झाला आणि चालू लागला. योहान 5 आणि वचन 14 मध्ये दुसऱ्या दिवशी जेव्हा तो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताला मंदिरात भेटला, तेव्हा येशू ख्रिस्ताने त्या 38 वर्ष बिमार असणाऱ्या व्यक्तीला काय म्हटला
आता तू बरा झालास. परत जर तू पाप करशील तर दुप्पट आजार तुला येऊन जखडेल आणि यापेक्षा हे डेंजर बिमारीने तू पीडित होशील. तर त्या ठिकाणी एक महत्वाचा शब्द कोणता वापरला की आता तुझ्या पापांची क्षमा झाली, परंतु परत जर पाप करशील तर बिमार पडशील, श्रापित होशील, पीडित होशील आणि डबल बिमारीमध्ये तुला त्या ठिकाणी कोणी सोडवणारा राहणार नाही. आणि म्हणून तुम्ही आणि मी ज्या देवाच्या नावाखाली आपण आशीर्वादित झालो, ज्या देवाच्या वचनातून आपण आशीर्वादित झालो, ज्या देवाने आपल्याला दलदलीच्या खाचेतून बाहेर काढलं, जर परत आणि परत जर मनुष्य जर त्या पापाकडे किंवा त्या पापात परत आणि परत जात असेल तर त्याची परिस्थिती डबल खराब आणि डबल हलावल्याशिवाय राहणार नाही असं बायबल आम्हाला शिकवत आहे. आणि म्हणून शारीरिक आजार कदाचित वेगवेगळ्या औषधीने बरा होईल, परंतु मानसिक आजार, पापाचा आजार एकदा का मानवाच्या जीवनामध्ये जखडला तर त्यातून मनुष्याला कोणीही कधीही सोडू शकत नाही. म्हणून परमेश्वराचे प्रिय लोक हो, 2025 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने जे 39 प्रकारचे फटके स्वतःवरती घेतलेले आहेत, त्याला बसलेल्या फटक्याने जे आरोग्य आपल्याला मिळालेलं आहे, जे रोगमुक्ती आपल्याला मिळालेली आहे, ती आपल्यासाठी फार महत्वाची आहे. यशाचा ग्रंथ अध्याय 53 4 आणि 5 मध्ये जर तुम्ही पाहाल तर खरोखर आमच्या व्याधी त्याने आपल्यावर घेतल्या, आमचे क्लेश त्याने स्वतः वाहिले, त्याला ताडण करण्यात आले, त्याला पिडण्यात आलेले आहेत. खरे पाहिले असता आमच्या अपराधामुळे तो घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे तो ठेचला गेला, आम्हास मिळालेली शांती देणारी शिक्षा त्याला झाली. आणि बायबल यशया 54 आणि वचन 5, त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. आज वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराने तुम्ही पीडित असाल, वेगवेगळे आजार तुमच्या अवतीभोवती असेल, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये यशया 54 आणि 53 आणि वचन 5 तुम्ही घोषित करा आणि प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्ही म्हणा की देवाला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळालं. परंतु तुम्ही जर पापामध्ये जीवन जगत असाल, पापाला खत पाणी घालत असाल, तर पापाचा आजार हा मानवाच्या जीवनात अतिशय डेंजर आहे आणि तो मात्र कधीच आपल्यापासून दूर जाऊ शकत नाही. खरे पाहिले असता आमच्या अपराधामुळे तो घायल झाला, आम्हाला होणारी शिक्षा त्याला झाली आणि आमचे संपूर्ण दुष्कर्मामुळे तो ठेचला गेला आणि त्याला बसलेल्या फटक्याने आम्हा प्रत्येक व्यक्तीला देवाने आरोग्य दिलेलं आहे, देवाने आरोग्य दिलेलं आहे. आणि ते आरोग्य आज तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. ते आरोग्य तुमच्या आणि माझ्यासाठी परमेश्वराने तयार केलेलं आहे. काही वर्षापूर्वी जॉनी लिव्हरच्या मुलाला एक आजार होता, त्याच्या मानेवरती एक गाठ होती आणि अनेक ठिकाणी उपचार केला, अनेक ठिकाणी प्रयत्न केले, परंतु असफल झाला. ज्यावेळेस जॉनी लिव्हर ढसाढसा रडत देवाच्या जवळ गेले, परमेश्वराच्या दासाच्या जवळ गेले, तेव्हा देवाचे सेवक म्हणाले की आतापर्यंत ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेलेत ते जगिक हॉस्पिटल होतं, आज ज्या जिवंत देवाच्या जवळ तुम्ही आलेले आहात तो परमेश्वर तुमच्या मुलाला सर्व प्रकारच्या विकारातून, सर्व प्रकारच्या पीडेतून मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग त्यावेळेस प्रार्थना केली आणि त्यांच्या मुलाचं ऑपरेशन सक्सेस झालं
आणि तेव्हापासून जॉनी लिव्हर प्रभू येशूचा प्रचार करताना आपल्याला दिसत आहे. देवाची वचनाची सेवा करताना आपल्याला दिसत आहे. आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात, ज्या परिस्थितीत आहात, ज्या गावात आहात, त्याच ठिकाणी तुमचा देव तुमच्या बरोबर आहे. तुमची पीडा, तुमचे क्लेश, तुमची आपत्ती, तुमची विपत्ती सर्व काही त्याला माहिती आहे. आणि तो त्या पीडेपासून, तो त्या विकारापासून, सर्व पीडेपासून तो बरं करतो. कारण त्याने एक वचन दिलेलं आहे, जर माझ्या बरोबर तुम्ही निर्गमचं पुस्तक अध्याय 15 आणि वचन 26 पहा, त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनापासून ऐकशील, त्या परमेश्वराच्या दृष्टीने नीट करशील, त्याच्या आज्ञेकडे कान देशील, तर मिस्री लोकांवर जे रोग मी पाठवले त्यापैकी एकही मी तुझ्यावर पाठवणार नाही, कारण मी रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. तसंच लिहिलेलं आहे. जर तुमच्याकडे बायबल असेल आणि बायबल उघडून जर तुम्ही एक एक वचन जर पाहत असाल तर तसंच लिहिलेलं आहे. परंतु दुःखाची गोष्ट कोणती आहे की लोक प्रार्थना करताना काय म्हणतात, हे देवा, निर्गम 15 आणि वचन 26 मध्ये तू म्हटलास मी तुला रोगमुक्त करेल, तू म्हटलास तू मला रोगमुक्त करेल. एवढंच वचन घेऊन आज अनेक प्रकारचे लोक प्रार्थना करतात, परंतु त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे त्याकडे कोणी लक्ष देत नाही. तिथं 3 महत्वाच्या गोष्टी लिहिल्या. पहिली गोष्ट की तू परमेश्वराचं वचन मनापासून ऐकशील. जगात वचन ऐकणारे लोक पुष्कळ आहेत, परंतु मनापासून ऐकणारे लोक हे देवाला प्रिय आहेत. मनापासून देवाचं वचन ऐकशील. दुसरा शब्द वापरला, परमेश्वराच्या दृष्टीने, म्हणजे देवाची नजर तुझ्यावरती आहे, परमेश्वराच्या दृष्टीने नीट करशील आणि त्याच्या आज्ञा म्हणजे त्याची विधी काळजीपूर्वक पाळशील, तर मिसर देशावर पाठवलेले रोग त्यापैकी एकही रोग मी तुझ्यावर पाठवणार नाही, कारण मी रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. एकही रोग मी तुझ्यावर पाठवणार नाही, कारण मी रोगमुक्त करणारा देव आहे. मग वचन मनापासून ऐकणार नाही, परमेश्वराच्या दृष्टीने आपण नीट करणार नाही आणि त्याच्या आज्ञेकडे लक्ष देणार नाही, मग आजार देव कसा बरा करेल? एवढीच प्रार्थना करायची की देवा, तू तर म्हटलास मी रोगमुक्त करेल, तू तर बोललास मी रोगमुक्त करेल, मग मी इतक्या वर्षापासून बिमार आहे, मी इतक्या वर्षापासून आजारी आहे, मग तू मला का नाही बरं? प्रियांनो, देवाचं वचन मनापासून ऐकणं, परमेश्वराच्या दृष्टीने नीट करणं आणि त्याच्या आज्ञेकडे लक्ष देणं म्हणजे रोगातून मुक्ती होणं आहे. आणि अशाच प्रकारच्या लोकांना देव आजाराच्या गुलामगिरीतून, बिमारीच्या पिडेतून आणि सर्व प्रकारच्या क्लेशातून बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. परत एक वचन मलाकी 4 आणि 1 आणि 2 आम्हाला सांगते की जेव्हा बायबल सांगते मलाकी 4, 1 आणि 2, पहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे आणि जे दृष्ट आणि गर्विष्ठ लोक जे आहेत यांचा नायनाट करण्यासाठी येत आहे. परंतु वचन 2 सांगते, जे परमेश्वराचे भय धरणारे आहेत त्यांच्यावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल, त्याच्या पंखाच्या ठाई त्यांना आरोग्य असेल आणि ते गोठ्यातल्या बाळासारखे नाचत बागडतील. आता भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे, आकाश आणि पृथ्वी नाही तशी होईल,
पण परमेश्वराचं वचनाचा काना आणि मात्रा नाही तसं होणार नाही. भट्टीसारखा तप्त दिवस म्हणजे अतिशय मोठी बिमारी घेऊन येणारा दिवस येणार आहे आणि तो येणार आहे. अतिशय भट्टी आणि जे गर्विष्ठ लोक आहेत, जे दृष्ट लोक आहेत, जे देवाचं भय न धरणारे लोक आहेत, अशा प्रत्येक व्यक्तीला नाश करण्यासाठी, त्यांचा नायनाट करण्यासाठी भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे. परंतु वचन 2 आम्हाला शिकवते, जे तुम्ही परमेश्वराचं भय धरता तुम्हाला परमेश्वराच्या पंखाखाली आरोग्य राहील. आणि ज्याप्रमाणे एखादी गोठ्यातलं गायचं वासरू ज्याप्रमाणे बागडते त्याप्रमाणे तुम्ही बागडाल आणि तुम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये देवाच्या सानिध्यामध्ये तुम्ही नाचत बागडत आनंदाने आनंदी जीवन जगाल. कारण भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे. तर भट्टीसारखा तप्त दिवस कोणासाठी येत आहे? तर जे गर्विष्ठ आहेत, जे दुराचारी लोक आहेत, यांचा नायनाट करण्यासाठी. मधल्या काळामध्ये कोरोना सारखी बिमारी आली आणि मला तर सांगू द्या की जे श्रीमंत होते तेच लोक पहिले मरण पावलेले आहेत. लाखो करोडो रुपये पण गेलेत आणि मुठभर राख सुद्धा त्यांची भेटलेली नाही. आणि जे रस्त्यावर जे भीक मागणारे, जे पाल मांडून जीवन जगणारे, हे लोक मरण पावलेले किंवा हे लोक ऍडमिट केलेले मला पाहण्यात आलेले नाही आहेत. म्हणजे परमेश्वराने 5 वर्षापूर्वी 2020 ला एक सुईच्या टोकावर बसेल असा एक कोरोनाचा विषाणू बाहेर काढला, तर आकाशात उडणारं विमान थांबलं, समुद्रावरून पळणारी काय म्हणतात त्याला जहाज थांबली आणि रात्र दिवस इकडून तिकडे फिरणारे रेल्वे जागच्या जागी थांबल्या. जो तो व्यक्ती आपापल्या घरात देवाची भक्ती, देवाची आराधना करत होते आणि जो तो व्यक्ती स्वतःला लॉकडाऊन केला. आणि तेव्हा प्रत्येकाला समजलं की देवाचं भय धरणं, परमेश्वराचं भय धरणं किती महत्वाचं आहे. एका काळात देवानं एक छोटासा आजार पाठवल्यावर पूर्ण देश हादरून गेलेला आहे. आता तर बायबल सांगते की मी भट्टीसारखा तप्त दिवस त्या लोकांवर आणणार जे लोक गर्विष्ठ आहेत, जे लोक दुराचारी आहेत आणि जे लोक देवाचं भय धरत नाहीत. परंतु जे देवाचं भय धरतात ते परमेश्वराच्या पंखाखाली सुरक्षित राहतील. देवाचं भय धरणारे व्यक्ती देवाच्या हातात सुरक्षित राहतील आणि परमेश्वर त्यांना आरोग्य देणार. जे लोक देवाचं वचन निर्गम 15:26 प्रमाणे मनापासून ऐकतील, परमेश्वर त्यांना पूर्णपणे रोगमुक्त करेल. जो व्यक्ती देवावर खरोखर विश्वास ठेवेल, यशया 53 आणि वचन 5 प्रमाणे परमेश्वर त्याला बसलेल्या फटक्यांच्या द्वारे त्याला आरोग्य देईल. आणि म्हणून प्रियांनो, बिमारीसाठी का पैसा खर्च करता? बिमारीसाठी का पैसा तुम्ही नाश करता? अरे पैसा खर्च करायचा आहे तर गरिबांच्या मदतीसाठी करा. पैसा खर्च करायचा आहे तर आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी करा. अरे पैसा खर्च करायचा आहे तर देवाचं राज्य, देवाची सेवा कार्य करणाऱ्या देवाच्या राज्यासाठी तुम्ही करा. कशाला विनाकारण इकडून तिकडे तिकडून इकडे. काही महिन्यापूर्वी एका आंटीला बरं नव्हतं. एक फळ त्यांनी खाल्लं आणि त्यामुळे त्यांना उलट्या होत होत्या आणि एक जवळचे डॉक्टर आले आणि त्यांनी गोळी दिली आणि म्हणाले की ते बरं होतील आणि मलाही बोलावण्यात आलं. परंतु त्यांच्या घरचे म्हटले नाही, आपण गाडीच करू. त्यांनी गाडी केली, गाडीमध्ये टाकलं आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं. एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या नंतर आणि मग मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं आणि 5 मिनिटाच्या चेकअपसाठी त्यांनी 10 ते 15 ते 20 हजार का काय इतके पैसे त्यांनी सांगितलं डायरेक्ट ऍडमिट करून घ्या म्हणून. डायरेक्ट ऍडमिट करून घेतलं त्यांना. मग अरे एक
छोटीशी 2 रुपयाच्या गोळीनं जवळचे डॉक्टर म्हटले की या औषधीनं त्यांना जी उलटी झाली, मळमळ झाली ते थांबेल. नाही आपण जाऊ आणि गेलेत. आणि मोठ्या हॉस्पिटलवाल्यांनी ॲडमिट केला. आणि मोठ्या हॉस्पिटलवाल्यांचं तुम्हाला माहिती आहे थेरी, सगळ्यात पहिले ECG घ्या, त्यानंतर 10,000 रुपये काउंटरवर भरा, त्यानंतर रक्तलघवीची तपासणी करा, उलटी होत आहे का, मग पोटाची सोनोग्राफी करा, छातीची करा, अमक हे करा, ते करा आणि 10-20 हजार रुपये जिकडले म्हटलं तिकडे गेले. आणि शेवटी मग काय झालं, जी घरची गोळी जी दिलेली होती त्यांनीच त्यांना आरोग्य मिळालं. पण लोक पैसा खर्च कुठं करायचा, कसा करायचा, ज्यांच्याकडे पैसा आहेत ते अशा प्रकारचा विचार करतात. देवाचे प्रिय लोक हो, प्रवेशच्या नावामध्ये हे वचन ऐकणाऱ्या प्रत्येकांना मी आरोग्य आणि आशीर्वाद स्वीकार करतो. कोणताही पैसा व्यर्थ आणि वाईट मार्गाने जाऊ नये यासाठी तुम्ही प्रियांनो आपलं लक्ष देवाकडे लावा. कारण ज्यावेळेस तुम्ही देवाच्या राज्यात जाल तुम्हाला देवाचं वचन प्रगटी 22 आणि वचन 2 सांगते की त्याच्या पाला जो आहे तो प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक राष्ट्रातील लोकांना आरोग्य देणारा आहे, रोगमुक्त करणारा आहे. आणि म्हणून रोगमुक्ती परमेश्वर आपल्याला देतो. औषधीच्या माध्यमातून, झाडपाल्याच्या माध्यमातून, आयुर्वेदिक औषधीच्या माध्यमातून आपल्याला देत असतो. आणि त्याचे पुरावे मी तुम्हाला दिले. जसं निर्गम 15:26 मध्ये देवाचं वचन तुम्ही मनापासून ऐकाल तर देव म्हटलं मी तुम्हाला रोगमुक्त करेल. त्यानंतर मलाकी 4:2 तुम्ही देवाचं भय जर धराल तर तो म्हटला की माझ्या पंखाखाली मी तुम्हाला आरोग्य देईल. आणि त्यानंतर यशया 53 आणि वचन 5 तुम्ही देवावर विश्वास ठेवाल तर त्याला बसलेल्या फटक्याने तुम्हाला तो काय देईल, आरोग्य देईल. देवापासून या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. आणि म्हणून स्वतःच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. सकाळी उठल्या उठल्या छोटासा व्यायाम करा, गरम पाणी प्या. बिमारी आमारीसाठी खर्च करण्यापेक्षा तो पैसा स्वतःच्या कुटुंबासाठी, स्वतःच्या परिवाराच्या कल्याणासाठी त्याचा तुम्ही वापर करा. आपले लेकरं बिमार पडावंच नाही, आपल्या घरात कुठले आजार पण यावंच नाही यासाठी तुम्ही प्रार्थना करा. जे काही देवाचे वचन, जे रेफरन्स दिलेले आहेत त्याकडे तुमचं लक्ष मात्र तुम्ही केंद्रित पण करायला पाहिजे. आणि मग परत एकदा मी तुम्हाला त्या वचनाकडे नेत आहे. योहान कृष शुभवर्तमान अध्याय 5 आणि वचन 14 मध्ये हा 38 वर्ष दुखणे करी बरा झाला. तेव्हा तो कुठे भेटला? येशूला कुठे भेटला? तो देवाच्या मंदिरात भेटला. हा, बस आता मोबाईल म्यूट करा प्लीज. मोबाईल म्यूट करा. आणि मग योहान कृष शुभवर्तमान अध्याय 5 आणि वचन 14 जेव्हा आपण वाचतो त्यानंतर हा 38 वर्ष दुखणेकरी कुठे भेटला तर देवाच्या मंदिरात येशूला भेटला. तेव्हा येशू त्याला काय म्हणाला, पहा आता बरा झाला आहेस, आतापासून तर तुझे पूर्वीपेक्षाही अधिक वाईट होईल. म्हणजे पाप आणि पापामध्ये असणारा जो आजार आहे हा औषधीने बरा होणार का? नाही. हा तपासणी केल्याने बरा होणार का? नाही. यासाठी प्रॉपर्टी विकल्याने मनुष्य बरा होईल का? नाही. कारण पापाचा आजार बरं करण्यासाठी 1 योहान अध्याय 1 आणि वचन 6 सांगते की जो आपले पाप देवाच्या पुढे कबूल करतो आणि सोडून देतो, परमेश्वर त्याच्या निष्कलंक आणि बहुमूल्य रक्ताने त्याला काय करतो? शुद्ध करतो, पवित्र करतो. 38 वर्ष 38 दिवस नाही,
38 तास नाही, 38 आठवडे नाही, 38 वर्ष त्याने 38 वर्ष त्याने मला बरं तर असं नाही, मी बरं होत मी बरं होत होते. 38 वर्ष त्याने तपस्या केली. 38 वर्षामध्ये परिस्थिती वेगळी नसेलच, तरी त्याला स्वतःची मुलगी देत नाही, तरी त्याला पाजत आहे, तरी रात्रीच्या वेळेस त्याच्या अंगावर आहे. मुलगी स्वतः सांगते की त्या ठिकाणी स्वर्गदूत पाण्यात उतरायचे आणि पाणी हलवल्यानंतर अजून दुसरं शिकवते त्याच्यामध्ये आहे की कोणत्याही प्रकारचा रोग तिथं असेल नाही का, तर त्याला असे आंधळे लंगडे लोळे यांचा मोठा रोग आणि आणि नातेवाईक आणि देवाचे आभार मानण्यासाठी देवाच्या आज देव देव आहे. बायबल आम्हाला देवाच्या वचनातून शिकवून आणि तुम्ही ख्रिस्ताबरोबर
आम- आमची आणि आमची मैत्रीण छान होते आणि आम्ही आता पाच आज आज तुमच्यावर प्रेम आहे, तुमची काळजी घेत आहे आणि तुमच्यासाठी प्रार्थना नावात चुकीच्या आमचं रक्षण कर, आमचा बचाव कर, आमच्या आमच्या पाठीशी आमचे दे, आमचे मानसिक आमचे विचार आम्ही आज ते चाट ऐकले स्वीकार